कबड्डी आपली माती आपला खेळ कबड्डी. पूजा शेलारने अजून एक गुण मिळवलेला आहे. ऑफेन्सचं देखील योगदान सुरू झालेलं आहे आपल्या संघाच्या परताव्यामध्ये. सांगलीच्या दृष्टीने हे आउट ऑफ बाउंड. सुरेख तिने पुश करून तिला बाहेर काढले. क्रीडांगणाच्या लॉबीच्याही बाहेर तिला फेकून दिलंय. फोर्स इतका होता तिचा की तिला उभं राहायची पण तिला वेळ दिला नाही तिने. पुनश्च एकदा छाया नजर हटी दुर्घटना घटी. बरोबर आहे राहुल. सांगलीची रेड. हळूहळू सामन्यातली रंजकता वाढत आहे. रत्नागिरी 36 सांगली 25. सांगलीच्या खेळाडूंनी चढाईमध्ये गुण घेणं अतिशय गरजेचं ठरलेलं आहे आता. पाहुयात अपेक्षा टाकळेची घोडदौड थांबवता येते का रत्नागिरीची अपेक्षा. सांगलीच्या अँटी रेडर्स पाहुयात आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट मॅच मधल्या खेळाडूला ते थोपू शकतात की नाही. पहा चापडल्या तुझ्या पदलालित्यातलं एक खेळाडू टिपलेला आहे ते अपेक्षा टाकळेने. अक्षरशः अपेक्षा इतकी कॉन्फिडंट असते ती. तिने ते गुण टिपला की ती अपील करते आणि ती लॉबीत जाऊन तो प्रस्थापित करते. मी खरी आहे, मी तुला मारलंय. अगदी छाया. अग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, कॉन्फिडंट. अतिशय उत्कृष्ट पकड. सेकंडच्या प्लेयरनी जाऊन डाईव्ह मारली. चढाईपटूला कल्पनाच नसेल की ही असं मला मध्ये हात घालून पकडेल. पुनश्च एकदा समोर येऊन अँटी रेडरनी तिला तिची मांडी पकडलेली आहे. मांडीला विळखा घातलेला आहे. बघता बघता परत सांगलीच्या फक्त 2 खेळाडू क्रीडांगणात. सुरेख डिफेन्स. चढाईत आता जाऊन गुण घेण्याची गरज आहे. टाइम आउट या इथे घेतलेला आहे. पाठ वळली, नजर चुकली आणि तिला आउट ऑफ बाउंड कोर्टाच्या बाहेर ढकलून दिलेलं. डॅश मारलेली ती यशस्वी डॅश आणि टाइम आउट संपलेला आहे. सांगलीची रेड चालू आहे. रत्नागिरी 38 सांगली 25. पूजाला आता 100% प्रयत्न करून त्याच्यातून गुण घ्यायला हवा आणि एखादा आपला आणि तिने तो केलेला आहे. बोनस प्लस पॉइंट घेऊन ती परतली आहे. पूजा शेलार पुनश्च एकदा यशस्वी. पूजा शेलारनी गुण मिळवलेला आहे आणि आता परत अपेक्षा टाकळे. आतापर्यंत एकदाही कुठल्याही रेडमध्ये बाद झालेली नाहीये ती. पहा तो टचचा प्रयत्न किंवा त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न आणि ती शिवलेली आहे मध्यरेषा. बघूयात आपण ती पोहोचली का मध्यरेषेपर्यंत. निश्चित हलकाचा एक स्पर्श झालेला त्या तिथे बघा छाया स्पर्श झालेला आहे आणि लोन चढवलेला आहे. स्पर्श हा मान्य केलेला नाहीये पंचांनी तिचा. तो रेषेवर पूर्ण पडला नाही हात तिचा, नुसताच रेषेला स्पर्श पुसटचा झाला. स्पर्श होता. पंचांनी तो स्पर्श अमान्य केलेला आहे. पहिल्यांदा अपेक्षा टाकळी ही बाद झालेली आहे या सामन्यामध्ये. रत्नागिरीसाठी सायलीची आता रेड. सायली जाधव नॅशनल खेळाडू. सांगलीचं क्षेत्ररक्षण अतिशय संयमाने ते करतायत. फसलेल्या आहे ती पकड आणि 3 खेळाडू तिने बाद केलेले आहेत. टॅकल सुरू झाला. लॉबी मध्ये जाऊन तिने मध्यरेषा शिवलेली आहे. रत्नागिरीची सायली जाधव विजयी भाव होऊन आलेली आहे आपल्या कोर्टामध्ये परत. रत्नागिरी भरघोस आघाडी घेऊन पुढे आहे. 4 मिनिटांचा अवधी आहे आणि आता सांगलीसाठी उतरलेली आहे सायली. तिचा अँकल होल्डचा प्रयत्न फसलेला आहे. खेळाडू होता, त्याला बोनस गुण देऊन रेषा सोडून मागे जायला पाहिजे होतं. हात घालायची गरज नव्हती. अगदी छान. येऊन तिला आउट करायला हवं होतं. तर पुन्हा 2 खेळाडू आले की आणि पुन्हा एकदा घातक अशी अपेक्षा टाकळे त्यामुळे जिवंत झालेली आहे. पाहूयात आता काय कमाल दाखवते ती. सांग रत्नागिरीची अपेक्षा टाकळे बघा एक गुण घेऊन परतलेली आहे. आता पुनश्च एकदा लोन देण्याची संधी आहे रत्नागिरीला. बोनस गुण करून ती आलेली आहे. आता ती पूर्ण प्रयत्न करेल गडी टिपण्याचा, पण रत्नागिरीने संयम ठेवायला हवा. तिच्या चढाईतली 15 सेकंद झालेली आहे. ती थकलेली आहे. ओ परत पुन्हा टेम ठेवून तिने तिला गुण दिला नाही. पण ह्या गोष्टीचं खूप भान ठेवायला हवं राहुल. अगदी सायली कचरे जी आहे ती खूप जिगर तिचा मोठा आहे. ती प्रचंड एकाएकी लढत देते आपल्या संघासाठी. निर्भीडपणे ती रेड्स मारत आहे.
आणि बऱ्यापैकी तिने लढाई दिलेली आहे आपल्या संघासाठी. आणि ही ती पकड झालेली आहे दोन ठिकाणी. पाहूया हरकत घेतली आहे का. केस ओढण्याचा मध्ये तिथे प्रयत्न झाला होता गडबडीमध्ये. ते पहा केस हातामध्ये ओढलेला आहे. बहुधा पंच अमान्य करणार आहे ती पकड. झटापटीत झाला, मुद्दाम तिने खेचला मुद्दामून नाहीये. केलेला नाहीये. अनइंटेन्शनल म्हणून तो फाऊल देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे ही पकड ग्राह्य धरण्यात आलेली आहे. आणि पाठ दाखवली आणि उत्कृष्ट पुश. रत्नागिरीच्या या खेळूचं हे कसं बघ वाखाणण्याजोगं आहे. एकही संधी तिने आतापर्यंत सोडलेली नाहीये. अगदी. शेवटची 2.5 मिनिटं उरली आहेत. रत्नागिरी 43 सांगली 34. 11 गुणांची आघाडी आहे आणि ती त्यांना काही 2 मिनिटं. नऊ गुणांची आहे आघाडी, माफ करा. अँकल पकडण्याचा प्रयत्न, तृप्ती सुवर्णाचा प्रयत्न हा फसलेला या ठिकाणी. रत्नागिरीसाठी अपेक्षा टाकळे. केवळ 1.5 मिनिटाचा अवधी आहे. अपेक्षा टाकळे पुरेपूर वेळेचा वापर करताना, घड्याळ मारून नेताना. सांगलीसाठी जास्तीत जास्त 1 किंवा 2 रेड आता होणार आहेत. कितपत पराभवाची ही गुणसंख्या कमी करतायत हाच आता उरलेला प्रश्न आहे. हा पकडण्याचा प्रयत्न, लॉबीतून ती बाहेर गेलेली आहे आणि बाद झालेली आहे. बाहेर गेली आहे आणि बाहेरून जाऊन तिने हात लावला, त्यामुळे ही चढाई मान्य धरणार नाहीत. पंचांकडे आपली हरकत नोंदवताना आणि पंचांनी ती हरकत फेटाळलेली आहे अपेक्षा टाकळे. पण ही लढत देताना सांगलीच्या खेळाडूंना मानलं पाहिजे की मॅक्झिमम टाइम ते क्रीडांगणात 2 आहेत, पण लोन सारख्या वाचवतायत. अगदी पराभव झाला तरी हरकत नाही, पण सन्माननीय पराभव असावा. तो पहा अँकल होल्ड आणि फरफडत तिला मागे ओढलेला आहे आणि ती बाद झालेली आहे. अशा रीतीने शेवटचे काही सेकंद राहिलेले आहेत. रत्नागिरीकडे चांगलं लीड आहे आणि ही रत्नागिरीच्या खेळाडूची पकड. कोच दत्ताराम पारकर आणि मॅनेजर अमोल दळवी अत्यंत खुश. उल्लेखनीय अशी कामगिरी आज झालेली आहे रत्नागिरी रेडर्सची. आणि अजून एक पकड ह्याला पाठ काढणे असा हा प्रकार म्हणतात या खेळाला. ती पहा पाठ काढली तिची आणि जागीच तिला जेरबंद केलेला आहे. आणि अशा रीतीने रत्नागिरी रेडर्स विजयी झालेले आहे. कबड्डी कबड्डी कबड्डी